तो खेळ आता मात्र पुन्हा एकदा तन्मय पाकर संघाचा पाहायला मिळतो. 2025 कॅलेंडरचं शेवट मात्र थोडस खराब झालं, पण 2026 जसा उगम झाला तेव्हा मात्र पुन्हा एकदा क्रिकेटच्या रंगामध्ये तन्मय पॅकर्स नावाचा रंग देखील तितक्याच जोरात उधळला आणि तितका चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. याही स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तन्मय पॅकर्स संघाने समोर एक दादा संघ होता होमसाई संघाला परास्त केलं, दूर सारली आणि पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप आपल्या समोर. गोलंदाजी मार्क वरती जयरागाई संघाचा मयुरेश म्हात्रे येतोय. विशाल आणि रोशन ही आघाडीची जोडी तन्मय पॅकर संघाची. टाइम इथे मात्र स्टार्ट होतो. गेम ऑन. फेरीतील पहिली मॅच. ओ पहिलाच बॉल नॉ साइड वरती थ्रो करण्याचा प्रयत्न. आय गेस स्ट्राईक वरती थ्रो केला असता तर अधिक वेगाने आला असता, कदाचित विकेटही मिळाली असती. चुकीचा निर्णय. तोपर्यंत एक धाव. खातं खुललंय. पहिल्याच बॉल वरती जोखीम घेतली विशालने आणि पहिल्याच बॉल वरती एक रन देखील मिळालाय. मयुरेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती टॅलेंटेड आहे हा खेळाडू, उभरता हुआ खेळाडू आहे. नव्याने काहीच करत असतो, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आणि स्वतः आत्मसात देखील करतो. ओ दुसऱ्या बॉल वरती स्वीप करण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये जो रोशन चमकला होता त्या रोशनला मात्र शून्यावरती बाद केले मयुरेश म्हात्रेने. पहिली विकेट जयरागाई संघाला मिळत असताना. विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो वैभव. अजून एक चांगला फलंदाज. आताचा बॉल सोडून दिलाय. डावी स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन्स. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 2 धावांची जमव करावी लागेल. ओ पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. मयुरेश म्हात्रे जर अशी गोलंदाजी करत असेल तर फलंदाज तर म्हणत असतील की मी नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच भरा, कारण की 2 विकेट दोन्ही फलंदाजांनी थोडीशी डेअरिंग करण्याचा प्रयत्न केली, चौकार मारण्याचा प्रयत्न केला, पण मयुरेश म्हात्रे त्याची फिरकी आणि त्याच्या फिरकीत हे फलंदाज अडकलेत. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो देवेंद्रची देखील मगाशी बॅटिंग जबरदस्त राहिली. बॉटम हँडचा चांगला वापर केला देवेंद्रने. आता देखील तितकाच कडक प्रश्न समोर आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा फलकावरती आपण जर पाहिलं तर 2. देवेंद्र स्ट्राईक वरती 4थ्या क्रमांकावर आलाय. ओ बोला एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का हा प्रश्न आहे. आणि इथे मात्र पंचांचा नॉट आउटचा सिग्नल येतोय. नॉट आउटचा सिग्नल आलाय. खेळाडूने आधीच सांगितलं की बॉल जमिनीला स्पर्श झालाय त्यामुळे नॉट आउट. पण जबरदस्त गोलंदाजी प्रेमात पाडलंय या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. मयुरेशचा पुढचा बॉल पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न, पण देवेंद्रही थांबायचं नाव घेत नाहीये. देवेंद्रच्या बॅट मधून दर्शेदार स्ट्रोक येतोय. बॉल आर पार सीमा पार. धावा 4. धावसंख्या धावफलकावरती 6. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. अजून एक बॉल शिल्लक आहे. चांगली बॅटिंग तन्मय पाकर संघ. आता मात्र प्रत्येकाने आपला रोल ओळखलाय आणि त्यानुसारच मयुरेशच्या फिरकीचा झोल देखील समजलाय देवेंद्रने. 6 धावा धावफलकावरती. मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र इथे डॉट बॉल.
डॉट बॉल इथे मात्र येतोय. भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि येत्या पुढच्या शनिवार रविवारी देखील आपल्याला खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. चर्चेला उदाहरण आलंय आणि अगदी चंद्रासारखी सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत लक्ष देऊ नको, लोक चंद्रावरती देखील डाग शोधत असतात, पण अनिकेतची ती स्पर्धा सर्वांचं लक्ष आहे. खूप मोठी स्पर्धा पुढच्या शनिवार रविवारी देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोस्ती चषक या क्रीडांगणावरती स्पर्धेची नावं बदलतात, क्रीडांगण मात्र तेच. म्हणून मी मगाशी सांगितलं की जानेवारी महिना हा पूर्णपणे पॅक आहे. प्रेक्षकांना मात्र प्रत्येक शनिवार रविवारी इकडे मात्र स्पर्धा पाहायलाच मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्क वरती. जयेंद्र पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. विशाल वैयक्तिक 2 वरती घेतो. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 7. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी जबरदस्त राहिली. हो इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. डायरेक्ट हिट अर्थातच काम फिट. विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपात. देवेंद्रला माघारी पाठवलंय आणि आता मात्र देवेंद्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो तेजस बेडेकर. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पुरायला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग घ्यायची. थ्रो थोडासा अनऑर्थोडॉक्स. लगेच थ्रो करण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित एक विकेट मिळाली, पण डायरेक्ट हिट जलद गतीने थ्रो आला असता पुन्हा एकदा प्रेम सारखा तर कदाचित विकेट मिळाली असती. मात्र पुढचा बॉल आपण पाहतो. टप्पा पडला, बाहेर निघाला. सुमेलच्या खेळपट्टीवरती टणकपणा आणि मातीमध्ये हे खेळाडू घडतायत. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे, पण गोलंदाजांची परीक्षा आहे, कारण की समोर तळवा पाकर संघ आणि या गोलंदाजाच्या परीक्षेमध्ये जर गोलंदाज पास झाले तर नवनीतजी वजे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. जर हॅट्रिक घेतली जय रागाईचा कोणत्याही गोलंदाजाने तर नवनीत वजे साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजे गोलंदाजांसाठी या परीक्षेमध्ये पास व्हावं लागेल. पास आणि फेलचा असतं हा खेळ. जो जिंकेल तोच टिकेल. धावा झाला धावफलकावरती त्या म्हणजे 11. धावा झाला धावफलकावरती त्या म्हणजे 12. चार चेंडू झालेत, 12 धावा धावफलकावरती. पाच चेंडू झालेत. हो इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. या एका बॉल साठी भरपूर ड्रामा झाला आणि या बॉल वरती थोडासा कारनामा करण्याचा प्रयत्न तर केला तेजसने, पण चेंडू आणि बॅटचा तसा संपर्क झाला नाही. एक धाव इथून मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा.
हॅलो 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 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 13 झाल्यात. 2 षटकांमध्ये 13 धावा. अर्थातच या 12 बॉल मध्ये थोडेसे गेअर शिफ्ट करतील तन्मय पाकर संघ. या 12 बॉल मध्ये काही मोठे स्ट्रोक, थोडीशी रिस्क घेतली जाईल. पहिलाच बॉल पाठलाग करण्याचा प्रयत्न चेस केला होता बॅटरने, पण पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने या फ्रीच्या रनने धावफलक थोडस पुढे जाईल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 14. ओमकार म्हात्रे मागच्या मॅच मध्ये ओमकारची फिरकी, त्या फिरकीमध्ये फिरलेली मॅच पाहिली. होते मात्र थांबून स्कोअर कट करण्याचा प्रयत्न. 1 रन इथे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक तन्मय पाकर संघाचा 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या डावामध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी आखली जाते. मी मगाशी त्याचप्रमाणे उल्लेख करत होतो कारण की 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. ओमकार म्हात्रेची फिरकी, फिरलेली मॅच मध्ये कमाल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला प्रेमला. प्रेमने डेडिकेट केलं ओमकार म्हात्रेला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल, धावा 4, चौकार. स्लॉट मध्ये या बॉलला आणलंय. या चौकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात आणि मिनिटं झाली 10. 19 धावा करण्यासाठी 10 मिनिटं घेतलीत. तिसरं षटक प्रगती पथावर. अजूनही या चेंडू मधील आपण विचार केला तर या षटकामधील चेंडू शिल्लक येते म्हणजे 4. या चेंडूवरती 4 धावा एकवटला. चेंडू देखील शिल्लक आहेत 4. या ओव्हर मधील तिसरं षटक प्रगती पथावर. स्ट्रायकिंग एंड वरती विशाल जाधव. विशाल, अंडरम क्रिकेट मधलं डिफिकल्ट क्वेश्चन प्रत्येक गोलंदाजासाठी. चेंडूने बॅटचा संपर्क, फलंदाज बाद. मागच्याच बॉल वरती चर्चा केली की डिफिकल्ट क्वेश्चन आहे, पण अगदी त्या प्रश्नाचा अभ्यास चांगला केला ओमकार म्हात्रेने आणि इथे मात्र त्याला विकेट मिळाली विशाल जाधवची. खूप मोठी विकेट मिळाली आहे. विशालला माघारी पाठवलं आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो सुदर्शन. सायंकाळचं सत्र आणि सुदर्शनाची एक वेगळीच व्याख्या आहे, कारण की सायंकाळच्या सत्रामध्ये एकदा सुदर्शनाचा वापर केला होता तर युद्धामधला खूप मोठा अपघात टळला होता. आणि पुन्हा एकदा सायंकाळचं सत्र आणि तन्मय पाकरचं सुदर्शन नावाचं अस्त्र बाहेर तर काढलंय. धावा धावफलकावरती आपण पाहतो म्हणजे 19 धावा धावफलकावर. ओमकारचा पुढचा बॉल, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 1 धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20-20. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 20 धावा धावफलकावरती लागला. धावांचा थोडासा दुष्काळ तर पडला. धावांची थोडीशी कमतरता, कमकुवतता आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं प्रबळ व्हावं लागेल. थोडीशी शक्ती प्रदान करण्यासाठी थोडे मोठे फटके खेळावे लागतील. ओमकार चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. ओमकारचा पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग जयेंद्रची. 1 धावेतून मात्र मिळेल. क्या बात आहे. दोन्ही नावं समोर आहेत. सायंकाळचं सत्र, सुदर्शन, जयेंद्र. एकवीस धावा धावफलकावरती लागला. 21. आता मात्र नो बॉलचा सिग्नल. नुकसान झालं. नो बॉल वरती धावा 4 मिळाल्यात आणि या चौकारासोबत या 5 धावांसोबत स्कोरबोर्डला अचानक थोडीशी ताकद मिळाली आहे. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 26-26. 26 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. धावांची गरज आहे, धावांची गरज आहे तन्मय पाकर टीमला.
त्याच प्रयत्नांमध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, नॉन साइड वरती थ्रो, रनआउटची विकेट मिळेल का? यस, फलंदाज इथे मात्र बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट. सुदर्शनला माघारी पाठवलंय. अजूनही वेळेच्या अभावातच मॅच सुरू आहे. 11:30 मिनिटं कंप्लीट झालीत. वरती हेमंत 7व्या क्रमांकावरती येतोय. ज्या हेमंतला आपण टॉप ऑर्डर मध्ये खेळताना पाहत होतो, आता मात्र 7व्या क्रमांकावरती हेमंत आला. पण काम तरी करायचं, तेच रन बनवायचं आपल्या टीम साठी. कारण की एक फायटिंग टोटल उभं करण्यासाठी जयरागाई संघ देखील तितकाच जबरदस्त संघ अंडरली जाते. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने फेकला. बॉलिंग युनिट तर पूर्णपणे अपील करतात. त्यांचा उत्साह, त्यांचं सेलिब्रेशन असं सांगून जाते की त्यांना माहिती आहे विकेट मिळाले. पण पंचांचा निर्णय इथे मात्र काय येतोय? पंचांचा निर्णय आपण चेक करूयात. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर चेक देखील केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल, ओके. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला हे तर डेफिनेटली आहे. फक्त बॉल डायरेक्ट गेलाय की एक टप्पा घेत हे पाहायचंय. चेक केलं जात आहे. उपरवाला सब देखता वर्षाच्या नजरेपासून काही वाचलं नाहीये. कंट्रोल रूम मधून काय अपडेट येईल आपल्या समोर आपण पाहतो. tenniscricket.in चे नंबर्स उपलब्ध आहेत. त्यांची ब्रॉडकास्ट टीम, त्यांचं सुंदर लाईव्ह कव्हरेज. आणि इथे मात्र मिळाले विकेट. दूध का दूध पाणी का पाणी. प्रेमचा वेग देखील वाढायला लागला. तितक्या झपाट्याने प्रेम प्रसिद्धी देखील प्राप्ती करतोय. सव्वीस धावा धावफलकावरती पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो म्हणजे शुभम. नवीन फलंदाज शुभम. प्रेमचा पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये. बॅकवर्ड स्पॉलर वरून खूप मोठी चेस प्रयत्न केला पण त्याचा आवाकाचा बाहेर. धावा 4 मिळाल्या. चौकार शुभमचा बॅट मधून आल्या आपण पाहतोय. चौकारांची गरज देखील आहे कारण की आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो. आणि बॉलिंग करणारा संघ देखील इथून मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करेल कारण की दुसऱ्या डावामध्ये त्या धावा आपल्याला चेस करायच्या. याच प्रयत्नामध्ये जयरागाई संघ थोडीशी प्लॅनिंग आखली जाते. जयेंद्र स्वतः येतो, थोडा गाईड करतोय. प्रेमने मात्र फील्ड पोझिशन सेट केली आहे. जयेंद्र आणि प्रेमने हे फुल पोझिशन सेट केले. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 30. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तो म्हणजे 31. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट. 15 मिनिटं कंप्लीट झालीत. कंप्लीट अर्थातच 18 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एक खेळाडू देखील आतमध्ये येतो, पॅनल्टी देखील मिळते. थोडंसं शिस्तीचं पालन करणं फार गरजेचं आहे. नियमांच्या आधारावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. हळूवारपणे टाकलेला बॉल हर्षलकडे हा बॉल जातोय. स्ट्रायकर एंडवरती थ्रो. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32.
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर 32 आपल्याला पाहायला मिळतात. 32. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथून मात्र मिळाली ती रनआउटची विकेट. थोडस ताळमेळ मध्ये गडबड होतीये. कोणताच फलंदाज आपण पाहिला तर मैदानामध्ये गडबड होतीये. कोणताच फलंदाज आपण पाहिला तर मैदानामध्ये थांबत नाहीये. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न तर करतायत पण साथ मिळत नाहीये. समोरून तेजस मात्र खेळ पाहत राहिला. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय पण धावा तितक्याशा लागल्या नाहीयेत. 33 स्कोरबोर्ड वरती अजून एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज पियुष नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पायावरती बॉल आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि या एका धावेसोबत धाव झालाय कंप्लीट. टार्गेट असेल शेवटच्या बॉलवरती सूरज तर विकेट की एक रन आहे. विकेट मिळाली आहे. अर्थातच हा देखील बॉल डॉट म्हणजेच काय की 33 वरती डाव कंप्लीट झालाय. 34 चं टार्गेट आहे. 34 चं टार्गेट. चला जयरागाई टीम आघाडीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवून. 36 धावांचं लक्ष. 34 चं टार्गेट. आपण पाहत आहोत सुतेज मंगलमूर्ती चषक. खरं तर आज पहिला दिवस शनिवारचा दिवस आणि शनिवारच्या दिवसामध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली आहे आणि या स्पर्धेच्या सुरुवातीमधील आता मात्र आपण पाहतो पूल ए चा खेळ स्लॉट 1 ला कंप्लीट केले जातात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. टार्गेट 34 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज विशाल स्ट्राइक वरती प्रेम नॉन स्ट्राइक वरती मयुरेश. दोन मात्रे एकत्र आलेत आणि आता मात्र या डावाचे काना मात्रे देखील नीट करण्याचा प्रयत्न असेल पण गोलंदाजी मार्क वरती विशाल जाधव. बघा जाधव किती जोर लावतोय या डावामध्ये. 34 धावेंचं टार्गेट. 34 धावेंचं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. माफक लक्ष वाटलं तरी देखील तन्मय बॅकर संघाची गोलंदाजी पाहता हे भयानक करू शकतात. हे दृश्य थोडस भयानक होऊ शकतं. थोडी मेहनत जरूर करावी लागेल. थोडेसे परिश्रम करावे लागतील. थोडं काम करावं लागेल आणि पहिला शॉर्ट बॉल आपण पाहतोय. विशालने मात्र आज इम्प्रेस केलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पकडून गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये देखील ओंकार पाटणेला ऑलमोस्ट 4 डॉट बॉल फेकले होते गोलंदाज विशालने.
स्वीप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॅटिंग, पहिला डॉट तर पुढचा तगडा शॉट आपण पाहतोय प्रेमच्या माध्यमातून. धावा 4, चौकार इथे मात्र येतोय. 2 चेंडू आतापर्यंत झाले, 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत आपण पाहतो खेळपट्टीचा चांगला वापर करतो विशाल. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आणि अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न केला सुदर्शनने व त्याचा आवाक्याचा बाहेर. धावा मिळाल्या तर म्हणजे 4. बॅक टू बॅक 2 चौकार. 2 बॅक टू बॅक चौकार. प्रेमला देखील माहिती आहे की इथून मात्र टार्गेट करणं फार गरजेचं. ओ, मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आता मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. इथे डॉट बॉल. धावसंख्या झाली धावफलकावरती म्हणजे 8. या बॉलवरती कोणती चूक झाली, काय चूक होते हे मयुरेशने लगेच ओळखलं आणि येऊन सांगितलं की काय करण्याची गरज आहे, कारण की 2 बाउंड्रीज तर आलात. विशालचा स्पेल इथून मात्र अजून जोखीम घ्यायची गरज नाहीये. कदाचित हात मेसेज असेल. तोच प्रयत्न केला, जोखीम घेतली, विकेट मिळाली. मागच्या बॉलवरती हेच काहीच सांगण्याचा प्रयत्न मयुरेशने केला आणि ते दिसतंय देखील की मयुरेशने सांगितलं की 2 चौकार आलेत, इथून मात्र जोखीम घ्यायची गरज नव्हती. अजून एक चौकार, लालच बुरी बल आहे. मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिळाली विकेट, कारण की विशाल जाधव देखील तितकाच दर्जेदार गोलंदाज आहे. 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट आले होते. मागचा डॉट बॉलही आला होता, तरी पुढचा बॉलवरती डेअरिंग करण्याचा प्रयत्न आणि आली ती विकेट. 8 धावेंवरती पहिला झटका लागला. जो मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता तो खेळाडू इथे मात्र बाद. इथे मात्र चेंडूचा वाटला करण्याचा प्रयत्न. सिग्नल तो व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9. स्कोरबोर्ड वरती 9 धावा लागल्यात. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 1 धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 10. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावरती 10 लागल्यात. 34चं टार्गेट आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. चेंडू आणि 24 धावांची गरज. कसा प्रकारे इथून मात्र धावफलक पुढे नेलं जाईल. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो शुभम. गोलंदाज शुभमचा वापर केला स्ट्रायकिंग एंडवरती. हेत पहिलाच बॉल पुढ्यात टाकलेला, गॅप शोधण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून मात्र मिळेल. आरामात धाव घेत होता हेत. अचानक मात्र थोडीशी स्पीड वाढवली. जसा थ्रो आला असं वाटलं की विकेट मिळेल की काय, पण 1 धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 11. मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग सुदर्शनची. 1 धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 12. आता देखील पुन्हा एकदा चेस केलं होतं हेत नेवल, शेवटच्या क्षणाला सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकेल. प्रत्येक धावा जशा जशा वाढतायत थोडं थोडं प्रेशर रिलीज होतं जयरागाई संघावरून. इथे मात्र अजून एक आपण पाहतो सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. पण या मैदानाचा इतिहास राहिलाय, जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच दिसते ती शेवटच्या बॉल पर्यंत डेफिनेटली जाते. हे मैदानाचा इतिहास आणि या मैदानाच्या इतिहासामध्ये 2 वेळा तर तन्मय बॅकर संघच सापडला आणि एकदा जयरागाई संघ. एकदा नाही, आय थिंक 2दा जयरागाई संघ देखील सापडला. लो स्कोरिंग मॅच मध्ये
नेहमी मोठे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. शुभमचा पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली आहे. फटक्यावरती नियंत्रण नव्हतं, नियंत्रण सुटलं, अपघात झालाय. दुसऱ्या विकेटचं बदल जय रागाई संघाला अजून एक नुकसान लागत असताना. नवीन फलंदाज आहे तो राजू. राजू चव्हाण स्ट्राइक वरती येतो. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावांचा पाठलाग करायचा. मयुरेशने तर पहिल्याच ओव्हर मध्ये प्रेमला सांगितलं होतं की 2 चौकारानंतर शांत राहणं फार गरजेचं होतं आणि तिथून मात्र विकेट मिळाली आणि आता हेचची विकेट देखील. स्पेस सेट करण्याचा प्रयत्न, सिग्नलला वाईड बॉलचा एक्स्ट्रा रन्स. एकने धावफलक पुढे सरकता धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 15. आता मात्र विकेट, अजून एक विकेट. जय रागाई संघ पुन्हा एकदा प्रश्नांच्या छायेमध्ये. चिंता थोडीशी वाढली, चिंतन करावं लागेल. चिंतन करत असताना, मंथन करत असताना मंथनातून काय उत्पन्न होईल. नवीन फलंदाज संदीप. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो होती म्हणजे 15 विकेट आल्यात. लेफ्टी बॅट्समन सिच्युएशन सध्याची पाहता, परिस्थिती पाहता, परिस्थितीवर विकेट आहे. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. संदीप स्ट्रायकिंग एंड वरती, शुभम तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल फेकण्यासाठी. मागचा बॉल वरती विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास थोडासा वाढलाय शुभमचा. शुभमचा पुढचा बॉल इथे मात्र सरळ सोडून दिलाय. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकते धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 16. स्कोरबोर्ड वरती देखील गोलंदाजी डेफिनेटली चांगली झाली पण एक्स्ट्रास देखील या ओव्हर मध्ये भरपूर खर्च झाल्यात. हे षटक फार लांबवलंय शुभमने. मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, नॉ साइड वरती थ्रो आणि विकेट मिळाली. रनआउटची विकेट, रनआउटची विकेट इथे मात्र मिळाली आहे. नवीन फलंदाज येतो वैभव. थोडस क्रमांकांसोबत थोडी छेडछाड केली. आता थोडं वर राजूला पाठवलं, संदीपला पाठवलं, अनुभवाला मैदानामध्ये थोडस काम करण्यासाठी पाठवलं पण विकेट मिळाली तर बाकर संघाला. आणि पुन्हा एकदा आता यंगस्टर्स वरती जबाबदारी जय रागाई संघाची. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 16. आणि इथे मात्र पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजे नो बॉल आणि नो बॉल प्लस 4. टोटल या 5 धावा. एवन कडून ही चूक होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 21. नो बॉल प्लस 4. आणि इथून मात्र चूक झाली गोलंदाजाकडून. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. पहा तुमच्या गोलंदाजाच्या ऍक्शन वरती इथे मात्र आक्षेप घेतला पंचांनी आणि त्याच्यासाठी रिव्ह्यू कोणताही नाहीये.
21 धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. आता चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट वैभवचं आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 22. चुनावरती 2, 22 धावा धावफलकावरती लागल्यात. काय फिल्डिंग केली वैभवने. मागच्या बॉल वरती एक चूक झाली होती हेमंत कडून, ती साइड दुसरी होती. आता मात्र जसा खेळाडू बदलला, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, आणि आता मात्र ऑलमोस्ट बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाच होता. वैभवने अशी झेप घेतली. ही झेप विजयाच्या दिशेने आहे का हा प्रश्न. त्या प्रश्नांचे उत्तर अगदी काही क्षणात मिळतील. 34चं टार्गेट आणि धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 22-22. लो स्कोरिंग मॅच मध्ये नेहमी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. माफक लक्ष नेहमी भयानक वाटतं. या क्रीडांगणाचा हा इतिहास राहिलाय. पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देतो आपण. या मॅच मध्ये तसंच काही होईल का. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्ट्राईक पासून दूर गेलाय मयुरेश. या डावामध्ये मयुरेशला फार स्ट्राईक मिळाली नाहीये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज वैभव. जिंकण्यासाठी आपण अजूनही विचार केला तर धावांची गरज. ओ इथे मात्र फलंदाज बाद होतोय. स्मॉल रिफ्लेक्सेसचा खेळ. संधी तितकीशी मिळत नाही. अचानक भयानक कधीही बॉल येऊ शकतो. आणि आता मात्र तितक्याच ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र विकेट आली आहे. डोंबिवली स्ट्रायकर्स टीम, तुमचा कॅप्टन ताबडतोब या. विकेट मिळाली अंकितला. नवीन फलंदाज येतो सर्वेश. अंकितचा पुढचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. एक धावी तो मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 24. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 10 करायचे. 9 बॉल मध्ये 10. स्ट्रायकिंग एंड वरती मयुरेश म्हात्रे. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता. कदाचित ही झेल मिळाली असती तर या मॅचची ही गोल्डन विकेट होते. अंकित चांगली गोलंदाजी करतो. मागच्या मॅच मध्ये जरूर अंकितचा समाचार घेतला होता, पण या मॅच मध्ये 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. 24 वरती धावाला थांबवलं. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. आता मात्र वेगळ्याच मूड मध्ये तन्मय पाकर संघ आपल्याला पाहायला मिळतो. मी आधीच सांगितलं होतं तन्मय पाकर संघ खूप वर्षापासून अंडरम क्रिकेट खेळतोय. भले 2025चा कॅलेंडरचा शेवट त्यांच्या नावावरती नव्हता, पण पुन्हा एकदा तन्मय पाकर संघाने क्रिकेटच्या या खेळामध्ये त्यांच्या नावाचा रंग उधळायला सुरुवात केली आहे. इथे मात्र ऑफसाइडला बॉटम हँडचा चांगला वापर. धावा 4. सर्वेश आला आणि सर्वेशने मात्र त्या डावाला एक वेगळीच दिशा दिली आहे. धावा 4. त्या सहकाराने ही ओव्हर आतापर्यंत चांगली जात होती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 बॉल 5. जयरागाई संघ कित्येकदा या सिच्युएशन मध्ये आलाय. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना आता आपण पाहतोय या अगोदरचा इतिहास असा राहिला. श्रीलेवन संघासमोर जेव्हा जयरागाई संघ होता तेव्हा मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावा डिफेंड करायचा होता. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवरती होता, त्याने मात्र त्या धावा डिफेंड केल्या होता. एकदा खलास 3-2-1-4 संघासमोर देखील ही सिच्युएशन होती, तेव्हा गिरीश भोईर होता, त्यांनी धावा डिफेंड केल्या होत्या. आज मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोशन. पहिलाच बॉल रोशनने चुकीच्या पद्धतीने फेकला. सिग्नल आला वाईड बॉलचा.
धावा झाला धाव फलकावरती, त्यामध्ये 30. जिंकण्यासाठी अजून 4 धावांची गरज. काहीस एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करतो रोशन आणि त्यामुळे चूक होते आणि आता मात्र गोलंदाज देखील बदलण्यात आलाय. एकाकडून चूक झाली तर लगेचच बदल देखील करण्यात येतोय. गोलंदाजी मार्गवरती सुदर्शन. सायंकाळचं सत्र सुदर्शन नावाचं असतं तर बाहेर पडेलच. आणि सुदर्शनाने नेहमी इतिहासच बनलाय, इतिहास साक्ष आहे. आता मात्र पहिलाच बॉल सुदर्शनचा देखील वाईट. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न, 1 धावीतून मात्र मिळेल. हेमंत कडून झालेली ती मिसफिल्ड थोडीशी आता नजरेसमोर येते, ती चूक झाली. त्या चुकीची रूपांतर आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये स्कोरबोर्ड वरती त्याची शिक्षा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अवघी 1 धावेची गरज आहे. जर कदाचित तो चौकार अडला असता तर 5 ते 6 धावा असत्या. इथे मात्र नो बॉलचा सिग्नल. मॅच झाली कंप्लीट. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम जयरागाई संघाने. अभिनंदन जयरागाई संघ अँड हार्ड लक तन्मयबाकर संघ. चला जयरागाई टीमचे कॅप्टन आणि डोंबिवली स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करण्या अगोदर मी विनंती करतोय राहुल जाधव साहेबांना विनंती करतोय. राहुल दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. जयरागाई संघाचं कामगिरी जबरदस्त राहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त होती, तेव्हा मात्र प्रेम चमकला. आता मात्र त्याचा साथीदार चमकतोय. मयुरेश मात्रे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेवटपर्यंत उभा राहिलाय. गोलंदाजी करत असताना टॉस देखील आपण करणार आहोत. तर डोंबिवली स्ट्रायकर टीमचे कॅप्टन ऋषी, राहुल दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस करत आहोत. एका बाजूला आपण पाहतोय ऋषी, एका बाजूला